घटस्थापनेच्या काळात देव्हाऱ्यात करा या 10 गोष्टी. लक्ष्मी कायम घरात वास करेल. 1. देव्हाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदळात ठेवावी. 2. सकाळी सकाळी तुपाचा दिवा लावावा. 3. देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते. 4. देवघरात एकाच देवाच्या 2 मूर्ती नसाव्यात. मनापासून केलेली प्रार्थना आपल्याला प्रगतीकडे नेते. मग आपापल्या सवडीने कोणी कितीही वेळ द्यावा, त्यातील शुद्ध भाव महत्त्वाचा हे लक्षात ठेवावे. त्याचबरोबर देवपूजेत काही कळत नकळत घडणाऱ्या चुका टाळाव्यात आणि पुढील नियमांचे पालन करावे. 3 ऑक्टोबर रोजी नवरात्र सुरू होत आहे, त्यामुळे घटस्थापनेआधी दिलेले बदल अवश्य करा. देवपूजा ही देवाची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपचार असतो. धूप, दीप, अगरबत्ती, गंध, अक्षता, पंचामृत, स्नान अर्पण करून देवाला फुलं वाहेपर्यंत मनाला देवपूजेत गुंतवून ठेवणे हा त्यामागचा हेतू असतो. मनामध्ये विचारांचे थैमान शांत व्हावे म्हणून पठणाची किंवा श्रावणाची जोड केली जाते. अशा तऱ्हेने देवपूजा केली तरच देवपूजेचे फळ मिळते, घरात सुखसमृद्धी नांदते. त्यासाठी 10 महत्त्वाचे नियम जाणून घेऊया. देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते. ही ऊर्जा अधिक कार्यान्वित व्हावे म्हणून देव्हारा ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावा. जर शक्य नसेल तर उत्तर दिशेला असावा. या व्यतिरिक्त देव्हाऱ्याची दिशा नाही ना ते तपासून घ्या आणि आवश्यक बदल करा. पूजा करताना नेहमी आसन घ्यावे. देवघर शक्यतो जमिनीवर असावे. जागेअभावी भिंतीवर लावलेले असेल तर उभ्याने पूजा करतानाही पायाखाली आसन घ्यावे, अन्यथा तुमचे कमावलेले पुण्य वाया जाते. देवाला वाहत असलेले हळद कुंकू आणि अक्षता वेगवेगळ्या ठेवाव्या आणि आपण स्वतःला लावून घेतो आणि औक्षणासाठी वापरतो ते हळद कुंकू वेगळे ठेवावे. अक्षता अखंड असाव्यात. अर्ध तांदूळाच्या कण्या अक्षता म्हणून वापरू नये. तसेच कोरड्या कपाळाने देवपूजा न करता कपाळावर गंध कुंकू लावून मगच पूजेत बसावे. देवाला स्नान घालताना कशातून पंचपात्रात पाणी घ्यावे आणि दोन्ही मध्ये तुळशीचे पाणी घालावे. पळीने पाणी घालत देवांना स्नान घालावे. त्याने किंवा दुधाने थेंब थेंब वाहत पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून देव पुसून मग देव्हाऱ्यात ठेवावे. पूजेची भांडी तांबे, पितळ, चांदी किंवा पंचधातूची असावीत, पण काचेची, स्टीलची, ॲल्युमिनियमची वापरू नयेत. सुशोभित उपकरणे वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणे वापरणे योग्य ठरते. तसेच धातूंची भांडी वेगवेगळी स्वच्छ करून ठेवणे सोपे जाते. देवासमोर लावला जाणारा दिवा किंवा समई स्वच्छ ठेवत जा. त्यामध्ये काजळी धरणार नाही याची काळजी घ्या. तेल, तूप शुद्ध प्रतीचे वापरा. एकाच काडीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नका. देवघरात मेणबत्तीचा वापर करू नका. सकाळी तुपाचे निरांजन आणि संध्याकाळी तेलाची समई लावा. दोन्ही दिवे एकाच वेळी लावायची असेल तर दिव्याने दिवा लावू नका. स्वतंत्र काडीचा वापर करा. रोज दिवे उजळणी शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा अमावस्या पौर्णिमेला अर्थात दर 15 दिवसांनी दिवे उजळून घ्या. म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि दिवे स्वच्छ राहतील. देवघरात एकाच देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा, मूर्ती ठेवू नका. ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाही त्यांचे वेळीच विसर्जन करा. देवघरात मोजकेच 5 देव मूर्ती ठेवा. बाळकृष्ण, अन्नपूर्णा, शिवलिंग, गणपती, दत्तगुरू या व्यतिरिक्त अन्य देवांच्या मूर्ती असतील तर मूर्तीचा प्राधान्यक्रम ठरवा आणि मोजक्याच पण महत्त्वाच्या मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करा. देवघरातील मूर्ती किंवा तस्वीर अभंग अर्थात भंग न पावलेली असावी. ज्या मूर्ती भंग अवस्थेत असतील त्यावेळीच त्यांचे विसर्जन करणे किंवा त्यांचे डागडुजी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देवाला जी फुलं वाहत होती, अंगठा, मध्यमा, अनामिका या 3 बोटांचा वापर करूनच वाहावेत. फुलं काढून टाकावी. ताजी फुलं वाहावीत. ताज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. बाकी काही शक्य नसेल तर गूळ, खोबरे, गूळदाणे किंवा फक्त दूध देवाला दिले तरी तो संतुष्ट होतो.
देव्हाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदळाची आरस करून त्यात ठेवावी. धान्य हे सोबत त्याचे लक्षण नाही. देवीला आपण जे अर्पण करतो ते ती चौपटीने परत करते. म्हणून देवीची आसन धान्याने परिपूर्ण असावे. देवघरात देवाच्या मूर्तीबरोबरच संघाचीही पूजा करावी आणि शंखात पाणी भरून ते तीर्थघरभर शिंपडावे आणि शक्य तेवढ्या मोठ्या शंखनाद करावा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. देवपूजा करताना शक्यतो मंत्र म्हणावे, उच्चार करावा, 108 मण्यांची जपमाळ करावी आणि किमान एक आरती म्हणत पूजेची सांगता करावी. या सगळ्या गोष्टींना तास 2 तास लागतात असे नाही. थोडीशी पूर्वतयारी, साहित्याचे नियोजन आणि शुद्ध सात्विक भाव असेल तर देवपूजा यथोचित पूर्ण होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.